अजित पवार यांच्यासोबतचे अनेक आमदार फुटणार, रोहित पवारांचा खळबळजनक दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असताना दिसत आहेत। राष्ट्रवादीतील इतर नेते अजित पवारांवर टीका करताना सावध पवित्रा घेत असले तरी रोहित पवार अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवत आहेत। आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। रोहित पवार आज हडपसर मतदारसंघामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते। या भागात कर्जत जामखेड परिसरातील अनेक लोक राहतात, त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। लोकनेता बनणं सोपं नसतं, त्याला लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि तो पवार साहेबांनी संपादन केलाय असं म्हणत रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना टोला लगावलाय। सध्याच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवीन इन्व्हेस्टमेंट येत नाही। नवीन तरुणांना रोजगार द्यायचे असतील तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आणावे लागेल, पण यासाठी हे सरकार कुठेतरी कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली। अमोल कोल्हे यांच्याबाबत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत नागरिकांचा प्रश्नावर चांगला आवाज उठवलाय। अमोल कोल्हे प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात आणि शिरूर लोकसभेतील लोकांचा विश्वास हा डॉक्टर अमोल कोल्हेंवर आहे असं सांगत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला।